आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रोनाऊन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आज आपण त्याचे प्रकार बघणार आहोत. प्रोनाऊनचे प्रकार प्रोनाऊन हे पूर्णपणे समजले असेल आणि कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी प्रोनाऊनची लिंक की डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा प्रोनाऊनचा पार्ट 2 समजून जाईल. प्रोनाऊन म्हणजे सर्वनामाऐवजी वापरण्यात येणारा शब्द. प्रोनाऊनचे एकूण आपले 9 प्रकार पडतात. तर 9 मधले आपले हे प्रकार आहेत: पर्सनल प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, रिलेटिव्ह, इंडिफिनिट आणि एम्फॅटिक आणि एक्सक्लेमेटरी प्रोनाऊन्स. तर हे आपल्या इंग्रजी व्याकरणामध्ये कशा प्रकारे यूज होतील व त्याचे उदाहरणासहित सगळ्यात जितकी सोपी पद्धत येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर प्रोनाऊनचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय याचे उदाहरण आपण आता बघू. पर्सनल प्रोनाऊन म्हणजे पुरुषवाचक. याचा पहिले मराठीमध्ये अर्थ बघून घ्या. पुरुषवाचक जे प्रोनाऊन्स, पुरुषवाचक प्रोनाऊन एकूण खालील दिलेल्यापैकी आहेत. एकूण 8 पुरुषवाचक प्रोनाऊनमध्ये या 8 प्रोनाऊनचा उल्लेख होतो. याचा अर्थ असा की पुरुषवाचक जे प्रोनाऊन्स एखाद्या व्यक्तीबद्दल वापरल्या जाते, एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल नाही म्हणत आहे मी, एखाद्या व्यक्तीबद्दल जे प्रोनाऊन वापरतात त्याला पुरुषवाचक म्हणतात. जसे की आयवरून एखादं उदाहरण घेऊ. आय गोईंग टू स्कूल. आय म्हणजे मी, हे माझ्याबद्दल वापरलं म्हणजे मी एक पुरुष आहे. दुसरं उदाहरण आपण बघू. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट. हे आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोललो म्हणजे एका व्यक्तीबद्दलच बोललो, त्यालाही आपण पुरुषवाचकच म्हणू. वी म्हणजे आपण. वी आर गोईंग टू पुणे. आपण सर्वजण पुण्याला जाऊ. इथे आपण एखाद्या पुरुषाबद्दलच बोलत आहे. अशा प्रकारच्या प्रोनाऊन्सला काय म्हणू आपण? पर्सनल प्रोनाऊन. आता आपण दुसरा बघू रिफ्लेक्सिव्हचे आपण उदाहरण बघू. रिफ्लेक्सिव्हचा अर्थ होतो आत्मवाचक. जे प्रोनाऊन आपण हे आता दुसऱ्या व्यक्तीसाठी नाही वापरणार, जे आपण स्वतःसाठीच वापरणार. याचं उदाहरण एक बघू. याच्यामध्ये 2 यूज होतात, एक सेल्फ आणि दुसरा सेल्फ्स. आय हर्ट हिमसेल्फ्स. सेल्फ म्हणजे स्वतः किंवा सेल्फ म्हणजे या 2 शब्दाच्या आखरीला उल्लेख होतो. तर याचा अर्थ काय होते? जे आपण स्वतःसाठी यूज करतो. जसे की आय हर्ट्स हिमसेल्फ, मी माझ्याबद्दलच दुःखी झालो आहे. मी काय बोललो आहे? मी माझ्याबद्दल बोलत आहे. आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल. याचा उपयोग फक्त ज्या शब्दाच्या आखरीला सेल्फ किंवा सेल्स लागला, मग हिमसेल्फ असो, हरसेल्फ्स असो, अशा प्रकारच्या सेल्फ किंवा सेल्स लागला की ते समजायचं आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहेत. आता आपला तिसरा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. त्याचं पण एक उदाहरण बघू. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स हे आपल्याला कसं समजेल? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक. आपण कोणतीही गोष्ट जर दुसऱ्याला दाखवत असेल, दर्शक म्हणजे दिशा दर्शवणे. दर्शकचा अर्थ आहे दिशा दर्शवणे. आपण त्याचा एक टेक्निकल यूज करू, दिशा दाखवणे किंवा एखादी वस्तू दाखवणे. जसं की आपण म्हणू शकतो दिस इज अ कार. ती कार आहे. किंवा दॅट इज अ चेअर, ती एक चेअर आहे. किंवा ती माझी कार आहे. एखादी
वस्तूबद्दल आपण ती दुसऱ्यांना एखाद्या व्यक्तीला ती वस्तू आपण दाखवत आहे त्याला आपण कशामध्ये संबंधतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. अजून एक उदाहरण सांगते, ती माझी पेन आहे. त्या टेबलवर त्या टेबलवर जे पुस्तक ठेवलेलं आहे ते माझं आहे. ते, दॅट इज, दीज, दॅट, देज अशा गोष्टी आपण कशामध्ये यूज करतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्समध्ये. ठीक आहे. प्रत्येक 9 जे टाईप आहेत प्रोनाऊनचे, या 9 टाईपमध्ये आपण त्यांचा अर्थ जर समजून घेतला तर आपल्याला प्रोनाऊन शिकण्यास अगदी सोपं जाईल. याचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्या, तुम्हाला लगेच प्रोनाऊन म्हणजे काय लगेच त्या वाक्यानुसार समजून जाईल. दर्शक म्हणजे काय, जसं पर्सनल म्हणजे पुरुषवाचक, आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक म्हणजे आपण दुसऱ्याला दाखवत आहे. जर दुसऱ्याला दाखवण्याची जर क्रिया होत असेल तर आपण त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणू शकतो. रिफ्लेक्सिव्हमध्ये आपण काय म्हणू शकतो, एखादा कर्त्याची क्रिया स्वतःबद्दल घडत असेल तर त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणू शकतो. आता आपला चौथा पाठ आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स याचा अर्थ काय, याचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला, नामाच्या ठिकाणी तिथं कोणता शब्द यूज केला ते झालं आपलं प्रश्नार्थक. जसं का हू आर यू, तू कोण आहेस, याबद्दल आपण कालच शिकलो. तू कोण आहे, तू हा काय झाला सर्वनाम झाला. कोणता सर्वनाम, प्रश्नार्थक. तसंच व्हॉट आर यू डूइंग, तू काय करत आहेस, तर तू हा काय झाला प्रश्नार्थक. ज्या वाक्यामध्ये, त्या कोणत्याही वाक्यामध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर जर नामाच्या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेला, जर नामाच्या ठिकाणी जो शब्द तिथं दिलेला आहे तो आपला झाला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. आता नंतर आपला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनमधल्या सर्वात प्रोनाऊनचे पाठ हे आपल्याला त्या शब्दाचा जर अर्थ समजला तर ते वाक्य समजायला अगदी सोपं जाईल. आता डिस्ट्रीब्युटिव्हचं आपण एखादं उदाहरण बघूत. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह, जसं इंटरोगेटिव्हमध्ये तुम्हाला सांगितलं प्रश्नार्थक, तसं डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजकमध्ये दुसरं काय राहील, 2 वाक्याची विभाजनी. समजा आता आपण त्याचं एक उदाहरण बघू. त्याच्यामध्ये ईच, एदर यासारखे शब्द यूज होतात. ईचमध्ये काय, ईच ऑफ द गर्ल वन प्राईज, याचा मराठीमध्ये अर्थ काय दिसून येतो, प्रत्येक मुलीला प्राईज भेटलं. प्रत्येक मुलीला म्हणजे काय झालं, मुलीमध्ये डिवायडेड झाल्या. प्रत्येक मुली म्हणजे प्रत्येक सेपरेट मुलगी, प्रत्येक मुलीला कॉमन प्राईज भेटलं का नाही, प्रत्येक मुलीला. ईच म्हणजे प्रत्येक गोष्टी असा याच्यात यूज होतो. नंतर एनी ऑफ देज 3 गर्ल्स कॅन डू सम, एनी म्हणजे एनीचाही उपयोग त्याच्यामध्ये व्यवस्थित होतो. जसं की तुमच्यापैकी कोणती मुलगी आहे का, तुमच्यापैकी म्हटल्यानंतर काय, तुमच्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी एक मुलगी म्हणजे डिस्ट्रीब्यूट झाले. कोणीतरी एनी ऑफ 3 किंवा तिथं 3 म्हणू शकतो, एनी ऑफ 3, तुमच्यापैकी 3 मुली सम करू शकताल का, अशा प्रकारे. म्हणजे काय झालं, पूर्ण क्लासमध्ये जर 100 मुली असतील आपण त्यांना काय प्रश्न विचारला की तुमच्यापैकी कोणत्याही 3 मुली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात का, किंवा याची बेरीज करू शकता का. आपण काय केलं, त्यात 100 मुलीतून 3 मुली आपण विभाजन करून काढल्या. याचाच अर्थ काय होते, आपण तिथं हे ईच, एदर, एनी या गोष्टी तेव्हा वापरण्यात येतात. जसं ईच ऑफ द गर्ल वन प्राईज, प्रत्येक मुलगीला प्राईज भेटलं आहे. किंवा बक्षीस वितरणमध्ये प्रत्येक मुलीला एनी ऑफ 3 गर्ल्स कॅन डू सम, म्हणजे 100 मुलींमधून आपण फक्त 3 मुली काढायच्या, म्हणजे आपण काय केलं, विभाजन केलं, असा त्याचा अर्थ होतो. नंतर आपला आहे रिलेटिव्ह म्हणजे संबंधी प्रोनाउन्स. सहावा पार्ट आहे आपल्याकडे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्हमध्ये एक लक्षात ठेवायचं, ती म्हणजे प्रश्नार्थक आणि रिलेटिव्ह हे प्रोनाउन्स एक असतात, फक्त त्याचा अर्थ वेगळा आहे. प्रश्नार्थक इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्समध्ये आपल्याला काय सांगतात, फू, व्हिच, व्हॉट ह्याच गोष्टी तिथं यूज होतात, पण त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो.
म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह दिसलं तर समजायचं इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. आणि रिलेटिव्ह म्हणजे संबंध. एखाद्या वाक्यामध्ये जर त्या गोष्टीचा संबंध दुसऱ्या वाक्याशी जर देत असतील तर समजायचं ती गोष्ट आपली रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे. जसं एक उदाहरण बघू आपण त्याच्यावरचं. द गर्ल हू इज अ स्टडिंग इज माय सिस्टर. ती जी कोणी मुलगी आहे, अभ्यास करत आहे, ती माझी बहीण आहे, असा त्याचा अर्थ होते. पहिल्या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्यासोबत दिलेला आहे. कशानं जोडलेला आहे? हू नाही. म्हणजे हे काय झालं आपलं रिलेटिव्ह प्रोनाउन्स. व्यवहार. आता मराठीमध्ये सांगायचं म्हणजे जो काही दुकानामध्ये जो काही व्यवहार झालेला आहे तो माझा आहे. माझा म्हणजे माइन्स. अशा प्रकारचे प्रोनाउन्स जे येतील ते रिलेटिव्हमध्ये येतात. तिथे आपण हू, व्हिच, व्हॉट, फेअर अशा गोष्टी वापरू शकतो. आपण याच्यावर दुसरं उदाहरण बघू. 7वं आहे आपलं इंडेफिनिटी, अनिश्चित प्रोनाउन्स. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एक निश्चित आकडा दिलेला नसतो. एक सर्व, तुमच्यापैकी कोणी किंवा 1 किंवा 2 असा आकडा वापरला जाणार नाही. एव्हरीबडी म्हणजे तुमच्यापैकी कोणी असेल तर. जसं आपण एक बघू, ऑल म्हणजे सर्व, एनीवन म्हणजे तुमच्यापैकी कोणी एक, एव्हरी म्हणजे आपण सर्वजण. जसं आपण एक उदाहरण बघू. एनीवन मे कम टू द पार्टी. एनीवन मे कम टू द पार्टी. हे आयडेंटिफिनिटीचं. आता याच्यामध्ये काय होते, एनीवन काय विचारलेलं आहे, तुमच्यापैकी कोणी पार्टीला येत आहे का? तुमच्यापैकी कोणी. तुम्ही दोघंजणं पार्टीला येणार असं बोलले का? नाही, तुमच्यापैकी कोणी. इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, आकडा सांगितलेला आहे का? नाही. तर एनीवन हे याचं काय झालं आपला इंडेफिनिटी प्रोनाउन. एकच लक्षात ठेवायचं, या जेवढे आपण प्रोनाउन शिकलो त्याचा आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होते त्या अर्थामध्येच त्याचं प्रोनाउन्स लक्षात येईल. अशा प्रकारचे आपण लक्षात, कोणत्याही गोष्ट पाठ नाही करायची. जसं पर्सनलचा अर्थ मराठीमध्ये समजून घ्यायचा, रिफ्लेक्सिव्हचा अर्थ मराठीमध्ये, हे आपले जे 9 प्रोनाउन्स आहेत त्याचा अर्थ आपण मराठीमध्ये समजून घेतला तर आपल्याला समजण्यासाठी खूप सोपं जाईल, तेवढं काही हार्ड जाणार नाही. आता जसं इंडेफिनिटीचं आपण एखादं दुसरं उदाहरण बघू. आता आपला नंतरचा पार्ट आहे आपला इम्फेटिक म्हणजे जोरदर्शक. आता बघू आपण 8वा टाईप प्रोनाउनचा इम्फेटिक म्हणजे जोरदर्शक. एखाद्या कोणत्याही वाक्यामध्ये स्वतःसाठी आपण जर समजा जोर लावलेला असेल, जोर म्हणजे त्या गोष्टीवर आपण दावा करत असेल तर स्वतःही त्या गोष्टीला एक जोरदार जोर लावत असेल, म्हणजे आपण त्या गोष्टी परफेक्टली सांगत असेल. परफेक्टली म्हणजे आपण जोर लावून दुसऱ्याला एखादी गोष्ट पटवण्यासाठी आपण कसा जोर लावतो त्या प्रकारचं आपण करत असेल तर समजायचं आपल्याला तिथं आपल्याला काय वापरावं लागतं, इम्फॅटिक म्हणजे जोरदर्शक प्रोनाउन. आता याचं एक उदाहरण आपण बघूत. आपल्याकडे एक उदाहरण आहे, माय सेल्फ कम्प्लिटेड वर्क ऑल डन. मी माझं काम सर्व प्रकारे पूर्ण केलेलं आहे. माझं दिलेलं काम मी सर्व पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, माय सेल्फ, हे सेल्फ हा जो शब्द घेतलेला आहे आपण या वाक्यामध्ये, त्या सेल्फमुळे आपल्याला काय झालं, तिथं आपण त्या वाक्याला आपण जोर दिलेला आहे. म्हणजे सेल्फ हा आपल्याला काय झाला इम्फेटिक. आणि नंतर आहे आपल्याकडे एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक. एखाद्या वाक्यामध्ये आपण इमोशन व्यक्त करत असेल, इमोशन म्हणजे कोणत्या प्रकारचे, जसं इमोशन व्यक्त करत असेल, जसं की एक वेगळीच भावना करत असेल, समजा आपण व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल. इथं आपण काय झालं, काय मुलगी सुंदर आहे, ती मुलगी किती सुंदर आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर हाऊ ग्लोरियस
दुसरं उदाहरण बघू एक्सक्लामेटरीमध्ये. जसं हाऊ ग्लोरियस द माउंटन आर, म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये होतो की किती हा पर्वत किती वैभवशाली आहे, याचा असा अर्थ होतो. हा पर्वत, अरे बापरे किती हा वैभवशाली पर्वत, असं आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडी इमोशन ॲड केलेले. हे कशामधून ॲड केले आपण, हाऊमधून. अशा प्रकारचे आपले 9 टॉपिक इथे कवर झालेले आहेत. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इथे आपले प्रोनाऊन्सचे आपण 9 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. तर आता याच्यानंतर आपण बघणार आहोत वर्ब म्हणजे क्रियापद. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तो व्हिडिओ उद्याला 4 वाजेपर्यंत येऊन जाईल. तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे समजण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्रिप्शन बटनवर क्लिक करायचा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं, जेणेकरून आपले व्हिडिओ हे तुम्हाला जसे अपलोड झालेत तसे लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन आली पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला ते सबस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू वर्बचे किती प्रकार पडतात, ते कुठे यूज होतात, ते कुठे वापर होतो त्याचा, वर्ब कशा प्रकारचे यूज करायचं, आपण पूर्णपणे कवर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू.